नगरपंचायतींचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला। 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय। यंत्रणांचं अपयश। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। ही जी काही सगळी पद्धती आहे, ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका, तर मिंध्यांची धुळफेक आता उघड होतीये। त्यांची लाचारीही दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं। कोर्टाचा निर्णय बंधनकारक असतो, मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही। हे आयोगाकडून मतदारांना वेठीस धरणं। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचे करतायत। 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं, बाकी नंतर 25 तारखेनंतर लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं। शेवटी हा जो घोडा आहे, हा प्रचंड मोठा घोडा राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे। राज्यातील निवडणुका म्हणजे पोरखेळ, यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोग जबाबदार। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर निवडणुका लांबणीवर टाकणं, पैशाचा वापर करणं हा मतचोरीचा तर प्रकार नाही ना, वडेट्टीवार यांचा सवाल। ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेला आहे। हा पहिल्यांदाच झाला आहे फडणवीस सरकारच्या काळात। याला सरकार जबाबदार आहे। पेटा बदलल्या असा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली। मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रितपणे घेण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। असा गोंधळ राज्यामध्ये कधीही झाला नाही, असंही वक्तव्य। महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे। ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसांमध्ये यांनी पेट्या बदलवल्या। आता त्यांना हरण्याचं पक्क कारण सापडलेलं आहे। कुठेतरी सेटिंग राहिली असेल। उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निकालानंतर निलेश राणेंकडून शंका व्यक्त। अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे। ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं। बघा, लोकांना सगळं लक्षात येतो। कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील। मंत्रालयामधील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप। कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो, असं माझं स्पष्टपणे मत आहे। नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेल्या आहेत। आज मतदानाच्या वेळेला ठिकठिकाणी राडा पाहायला मिळाला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आणि सुशांत जाबरेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी। सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड। जाबरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा मंत्री भरत गोगावलेंचा पुत्र विकास गोगावलेंचा आरोप। तर सुशांत जाबरेंना 50-60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न। स्नेहल जगताप यांची प्रतिक्रिया। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रक्षा खडसे मतदान केंद्रावर पोलिसांवर संतापल्या। भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा आरोप। मुक्ताईनगरमध्ये शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिवसेना आमदाराचे कार्यकर्ते 2-2 तास आत कसे बसतात। जबरदस्तीनं आमदारांना मतदान करायला सांगितल्याचं मुलीनं सांगितलं। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरमध्ये मतदान करण्यासाठी आले असता पोलिसांचा बाहेर काढण्याचा प्रयत्न। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रकार सुरू असल्याचा आरोप। मतदान संपण्याला काही मिनिटं शिल्लक असताना मुक्ताईनगरच्या मतदार केंद्रावर मोठा गोंधळ। भाजप पदाधिकारी आणि शिंदे गटाचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर। शाब्दिक वादानंतर हाणामारी।
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप, तर आमदारांची तानाशाही सुरू. बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसेंचा पलटवार. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगावर हल्लाबोल. मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा संजय गायकवाडांचा आरोप. खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट बोलताच नाही. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं देऊळघाट पासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8,000 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत. बुलडाण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाडांनी पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी करून बोगस मतदाराला लावलं पळून.